पांडुरंग 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 स्वामी, माझे मन अत्यंत व्याकुळ झाले आहे. पृथ्वीवर काय घडत आहे हे आपण पाहत आहात ना? कुठे शोधविला? आपला परमभक्त सर्जेराव, त्याची ती निष्पाप लेक प्रिया दुर्बाबाईच्या डोंगराच्या दिशेने निघाली आहे. पांडुरंगा, अरे काय मांडले रे तू? जगणे एवढं अवघड का केलंयस रे माझं? कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, तुझ्या दारात कधी खोटं मागितलं नाही, मग ही शिक्षा का रे देवा? आधी तू माझ्या छत्राला, माझ्या बापाला माझ्यापासून हिरावून घेतलंस आणि आता माझ्या आईचं जगणं नरकासारखं केलंस रा. येण्यासारखी उपाशी तपाशी रानोरान फिरते माझी माऊली, आणि तुला आमची जराशी बी कीव येत नाही. अजून किती परीक्षा बघणार आहेस रे तू माझी? सांग ना देवा, अजून किती अंत बघणार आहेस या लेकरीचा? आता आमचा जीवच घेऊन थांबणार आहेस का रे तू? दगड आहेस तू, नुसता दगड. ज्याची आम्ही रोज पूजा करतो, ज्याच्या पायी मस्तक टेकतो, तो देवाचा निष्ठूर कसा वागू शकतो? तू नाही ऐकणार ना आमची? तू नाही येणार ना आमच्या मदतीला? बोल देवा, बोल ना. बोल ना. जर माझा देव माझा संसार सावरू शकत नाही तर मी माझा मार्ग बदलेन. माझ्या परिवाराचं सुख मिळवण्यासाठी
आणण्यासाठी, माझ्या बापाला परत आणण्यासाठी आणि माझ्या आईचे हाल थांबवण्यासाठी मी आज कोणत्याही घराला जायला तयार आहे. माझ्या परिवारासाठी, माझ्या आईसाठी मला जे करावं लागेल ते मी करेन. प्रभू कृपा करा आणि तिची पावले वळवा. तिचा मार्ग बदला, तिला त्या भयानक संकटात जाण्यापासून अडवा. देवी शांत हो. तुझ्या अंतकरणातील मातेची तडफड मी ओळखतो, पण नियतीचे चक्र आणि भक्तीची मार्ग अत्यंत गूढ असतात. प्रिया धुर्पाबाईकडे जाणार हे निश्चित आहे, आणि मी तिचा मार्ग बदलणार नाही.